नमस्कार सर्वांना. हे पहा, आज माझी मम्मी मोदक बनवतीये. मम्मी काय काय घेतलंय मोदक बनवायला? किसलेलं खोबरं, इथं गूळ, इकडं पहा हावरी म्हणजे तीळ आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे. याचा कूट करून घ्यायचा बारीक, एकत्र करायचं मिश्रण. तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते मी थोड्या वेळाने. पहा आता हावरी आणि शेंगदाण्याचा कूट केलाय. मोदकामध्ये हावरीचा आणि शेंगदाण्याचा कूट एकत्र करून टाकायचा. खोबरं आणि गूळ, हावरी, शेंगदाणे. आता याची भरपूर मोदक होती. तुम्हाला किती लागतं तेवढे करायचे खाण्यासाठी, देवबापासाठी. मी आधी पूजा करून ठेवलं होतं, त्याच्यामुळं असं चिकट झालं ना. ते जीव करून घ्यायचे. का सगळे गूळ पण सगळं आपलं मिश्रण एकत्र होतं चांगलं, आणि सगळे मोदक छान लागतात एकत्र झाल्यावरती. चव पण छान येते. हावरी आणि शेंगदाणे भाजून टाकायचे मोदक करण्यासाठी. हे वेगळ्या पद्धतीचे मोदक आम्ही बनवतो. ते खायला पण खूप टेस्टी लागतात. कधीतरी बनवलेले लहान मुलांसाठी, आपल्यासाठी भरपूर असते. खायला ते इतके छान आहेत ना. माझी मुलं तर एकदम आवडीने खातात असे मोदक. त्यांना उकडीची मोदकापेक्षा असे मोदक आवडतात. आता पिठाचं हे पहा, आता मी गव्हाचं पीठ घेतलं मोदकासाठी. आता ते ना आपल्याला मळून घ्यायचं, एकजीव करून चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं. गव्हाच्या पिठाचे मोदक येत आहे, मोदक पण येते. असं चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं. हा आता हे आपलं ना पीठ मळून झाला का व्यवस्थित एकजीव करून मळलं, मोदक पण छान येतो. हे पहा, माझ्या दादाची चालली देवपूजा. आमचं डेकोरेशन कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पहा म्हणजे आता ना छोटे छोटे दाटे लाटून घ्यायच्या. आम्ही आधी लाटून घेतो बाई, आणि मग भरून तुम्हाला दाखवते कसे होते. तुम्हाला जेवढं काय त्याच्यामध्ये भरायचं तेवढं भरू शकता तुम्ही. पहा तुम्ही पण असे घरी मोदक बनवीत जा माझ्या पद्धतीने. माझे मोदक बनवण्याची रेसिपी वेगळी आहे. तुम्ही पण असे बनवून मला सांगा कसे होते ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्याकडं काही साच्या वगैरे काही नाही आहे, मी हाताने करते सगळं. पहा आम्ही साच्याची मदत बी घेणं काही घेत नाही. आम्हाला हातानेच आवडतं. साच्यात काहीच आम्ही साच्याचं काहीच बनवत नाही. ते हाय सगळं हाताने बनवतो. हे पाहायचं कसे बनवले. पहा मंडळी मोदक. हे पहा, आमचे एवढे मोदक करून झालेत, अजून एवढे राहिलेत. हे पहा, आमचे सगळे मोदक करून झालेत. इकडे तेल पण तापायला ठेवले. तापले.
आता तू बोलत होती मला. मोदक चांगले तळून घ्यायचे. तुम्हाला कसे कलर वाटतो मोदक असताना तशी आवडीनुसार. जास्त लाल कोणाला लाल आवडतात, कोणाला जास्त लाल नाही आवडत. कसे आवडतात तसे तळायचे. आपले मोदक चांगले लालसर तळून झालेले आहेत. अशा पद्धतीने सगळे मोदक तळून घ्यायचे. हे पहा मंडळी, आता आमचे सगळे मोदक तयार करून झाले. कसे वाटले तुम्हाला आमचे मोदक? आम्ही हाताने बनवलेले, साचा न वापरता बनवलेले मोदक आहेत. आहे तुमची वाकडी तिकडे. पहा कसे वाटतात. याच्यात आम्ही गणपती बाप्पासाठी सेपरेट 21 मोदक घेतलेत. तिने काय आला? आता गणपती बाप्पाची आरती पण करायची. हे पहा आमचं डेकोरेशन कसं वाटतंय. हे आमचे गणपती बाप्पा. ही रांगोळी ना माझ्या दादानी काढली. त्या दादाच चाललंय अगरबत्तीन ते लावायचं काम. हे पहा मंडळी, आता दिदीची ना आरतीची तयारी चालू आहे. माचीच पाहते का असं. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उपिशेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. रत्न कथित फरात गौरी कुमारा, चंदनाची ओटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभत वरा, रुंझुन वेणू पुरी चरणी घागर्या. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्र तोंड श्रीनेना, दास रामाचा वाटपाहे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुररोंदना. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय. घालिंग लोटांगण दीन चरण डोळ्यान पाहिन, प्रेमे आलिंगन आनंदी पूजन, भावे ओवाळीन म्हणे नामा. तमेव माता पिता तमेव, तमेव बंधू सखा तमेव, तमेव विद्या द्रविण तमेव, तमेव सर्व मम देव देव. पायन माता मन चंद्रवर्या, बुद्ध्यात नामा प्रकृती सब, करुणे यज्ञ सकल परस्मे नारायणाती समर्पयामि. अच्युतम केशव राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरी, श्रीधर माधव गोपिक वल्लभ जानकी नायक रामचंद्र भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आता गणपतीला मोदकाचा प्रसाद ठेवतो. तिकडे एक देवाला ठेव.